या ठिकाणी समितीचे अध्यक्ष मंडल अधिकारी या ठिकाणी आलेले, त्यांच्यापुढं मी माझी भूमिका अधिक सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आपल्यापुढे मांडत आहे। खरं तर हे मंडळी सुद्धा आपल्या शेतकरी घरातली जन्माला आलेले, शेतकऱ्यांच्या कथा व्यथा यांना सगळ्या माहीत आहेत। आपल्या ज्या पिढ्यानपिढ्या शेती आज हे सरकार उद्ध्वस्त करते मॅडम। खरं तर तुम्ही म्हणशीला तुम्ही कायम रडताय, कारण रडायसारखीच परिस्थिती वाईट आल्या। कारण जर आमच्या जमिनी गेल्या तर आमची मुलं बाळ भीक मागत फिरतील, भीक मागत। हे वाक्य तुम्ही नोट करून घ्या त्यातलं काय उपयोग। आणि तुम्हाला जर रस्ताच करायचा असला, तुम्ही गाव कुसा मागा, एखादी चर मारा आणि आमची सगळी शेतकरी तिथं पुरा आणि तिथं थडगी बांधा आणि ती थडगी बांधून तुम्ही त्याचा टोल घेऊन पुन्हा आमच्या पुढे जावा। त्याच्यामुळं आमच्या मनेराजुरीत हा द्राक्ष पीक आज इतकं चांगलं द्राक्ष पीक आहे। आराराब असतील, संजय काका असतील, रोहित दादा असतील, नाहीतर आपले सुमंत असतील, सगळ्यांच्या आशीर्वादानं या गावामध्ये नंदनवन फुललंय। आज एवढ्या बागा उभा करताना आमची एक एक पिढी खपल्या। आज जर आमच्या फक्त आमच्या डोळे देखत आमच्या बागा जर उद्ध्वस्त व्हायला लागल्या तर नक्की आम्ही नक्षलवादी बनू। इथं माझं चॅलेंज आहे, नक्की आम्ही नक्षलवादी बनू। आमच्या रानात पाय ठेवला मोजणीला तर पाय तोडून टाकू आणि हसत मुखानं आम्ही फासावर जाऊ। 100% हा जसा आमचा शेतकरी बोलला, ज्यावेळी तुम्ही इथं इच्छिला मोजणीला त्यावेळी नक्की तुम्हाला आम्ही इथं खून केल्याशिवाय आम्ही बाहेर पडणार नाही। कारण आम्ही खून का करणार आहे, आमची जमीन वाचली पाहिजे, आमचं कुटुंब वाचलं पाहिजे। जर कुटुंब वाचायसाठी जर आमची आहुती जात असेल, आमची जमीन वाचायसाठी जर आहुती जात असेल, देश रक्षण करायसाठी आमचे जवान ज्यावेळेस शहीद होतात त्या पद्धतीने आमची जमीन वाचवायसाठी जर आम्ही शहीद झालो तर खरं तर मी फासावर जाईल। कारण माझी पुढची पिढी वाचली पाहिजे, हा एकमेव उद्देश डोळ्यापुढे ठेवून आमच्या जमिनीत तुम्ही काय टाकायचं नाही ही कळकळीची विनंती। आणि या शासनाला सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे, आम्हाला नक्षलवादी बनवू नका। पुन्हा एक वेळ मी कॅमेरा पुढे सांगायला लागलोय, आम्हाला अतिरेकी बनवू नका। ज्यावेळी आमचा पुढचा संसार संपवायचा हे सरकार जर प्रयत्न करत असेल, नक्की आम्ही या ठिकाणी खून केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। रक्ताचे पाट वाहतील आणि त्या रक्ताच्या पाटामधूनच तुम्हाला हा रस्ता न्यावा लागेल अशी कळकळीची विनंती। या शेतकरी, या एक बाधित शेतकरी म्हणून, कुठला पुढारी नाही, गावचा मेहरबान नाही, काही संबंध नाही मॅडम। मी एक शेतकरी म्हणून माझी व्यथा या ठिकाणी सांगतो। कारण आमचं शेतीवर सगळं उदरनिर्वाह आहे। आमच्या आता 4थी पिढीत शेती करायला लागल्या। माझा बाप शेतकरी होता, मी शेतकरी, माझा पोरगा शेतकरी। आज 3री पिढीला आम्ही वैभव उभा करून दिलंय आणि हे वैभव जर सरकार क्षणात उद्ध्वस्त करत असेल तर नक्की आम्ही या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। एवढंच